एक ताबडतोड तडाखा बघायला मिळाला इथे सुशांत मानेच्या बॅटमधून 6 आल्यात आणि धावफलक सुद्धा खूप वेगानं पुढे जातोय आणि धावफलकावरती आहेत 12 धावा। पहिलं षटक अप्रतिम होतं, पहिले 4ही चेंडू इथे खूप सुरेख टाकले होते अमोल फडतरेनं, मात्र एक चेंडू तिथे चुकला आणि त्यावरती एक मोठा फटका सुशांतच्या बॅटमधून आपल्याला इथे पाहायला मिळालाय। यावेळेस मात्र थोडासा खाली होता, फाईन लेगला संधी नाही क्षेत्ररक्षकांकडे, चेंडू फरार, सीमा पार चौकार। Jazz in the mix. जीवाचा जीव घुटमळ तसं फिरतीचं वाढतंय फळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ हकन बघून। षटक संपलं गेले, 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिलं महागड षटक ठरलंय आणि बघूयात षटक क्रमांक काय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा सागर शिंदे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे। पहिल्या षटकात 3 धावा महत्वाचा गडी बाद केलाय आणि बघूयात आता या षटकात पुन्हा एकदा कामगिरी कशी असेल। एका बाजूने सुशांतनं 2 चेंडूंचा सामना करत 10 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात आणि 3 चेंडू खेळले 11 बनवलेत त्याने, तर दुसऱ्या बाजूला कृष्णा तो जो शांत तिथे आपल्याला बघायला मिळतो बॅटच्या आतलीकड, तिथे मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव मात्र प्राप्त होते, एका धावेनं 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत। दोनही संघांसाठी महत्वाच्या सामन्यामध्ये कामगिरी मात्र प्रत्येकाला इथे चांगली मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। त्या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण पाहतोय, अनेक पारितोषिकांनी भरलेली स्पर्धा आपण पाहतोय। आजचा जो गाववाईज हाफ होता तो म्हणजे तालुका, फक्त पुरंदर तालुक्यातील गाववाईज टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना बघायला मिळत आहेत। उद्या पुन्हा 4 संघ चौथ्या दिवसात आपल्याला बघायला मिळतील। बॅटची कड तिथे मात्र एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गेला चेंडू, पाठीमागे बॅकअप होता शॉट थर्डमॅनला, एक धाव मात्र प्राप्त होते। एक धावेनं धावफलक पुढे जातोय, धावा वेचण्याचं काम पुन्हा एकदा या षटकात सुरू झाले आणि आपण पाहतो विशेषतः सागर शिंदे हा धावा खर्च करण्यात खूप चेंगट गोलंदाज आणि त्यानं आतापर्यंत खरं तर इथे तो चेंगटपणा दाखवलेला आहे। म्हणजे सहजतेनं कुणी त्याच्यावरती आक्रमण करत नाही, जिथे बंटी आक्रमण करायचा प्रयत्न करत होता खरं तर, परंतु बॅटच्या आतली कड घेत तिथे तो बाद झाला। बराचसा पाठलाग करायचा प्रयत्न, खेळपट्टीच्या बाहेर आहे चेंडू, नो बॉल मात्र इथे पंचांनी घोषित केलाय। पुढचा चेंडू मात्र फ्रीट आहे। या इनिंग मध्ये आतापर्यंत असे खरं तर 2 वेळा संधी मिळाली तुम्हाला, जिथे जास्त मोठा फायदा फलंदाजांना घेता आला नाही। तर बघायचं आता इथे काय कामगिरी असेल कृष्णाची, मोठा फटक्यांच्या प्रयत्नात निश्चित तो आहेच, परंतु या फ्रीटच्या चेंडूवरती आता मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येईल का? एक संधी तुमच्यासाठी निश्चित येते, संधी प्रत्येकाला मिळते आणि ती योग्य वेळी तुम्हाला ओळखता आली पाहिजे। इथे संधी आलेली, काही सुरेख चेंडू होता, डावा पाय पुढे टाकला, क्रॉस दी बॅट खेळायचा होता, तिथे मिड विकेटला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू समजला नाही। संधी तशीच राहिली, ती तशीच मागे गेली, खरं तर ओळखता आली नाही ती आणि इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। धावफलक आहे, धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ आहे।
बॅकफूट वरती जात हा फटका स्टेअर केला चेंडू कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाबरोबर फेक आहे आणि फक्त एक धाव इथे प्राप्त होते. एक धावेनं धावफलक वाढलाय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांच्या नजरा मोठ्या फटक्यांकडे खरं तर, मात्र ते मोठे फटके इथे दुसऱ्या षटकात बघितले, परंतु या षटकात मात्र मोठा फटका अजून तरी फलंदाजांनी खेळलेला नाहीये. हो, तिथे चर्चा मोठ्या फटक्यांबद्दल करत होतो. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आलाय. झेल टिपला आणि सुशांत मानेचा खेळ संपला. दुसरा गडी गमावलाय. तो मुंह से लगा के बोतल पीने दे दारू, दे दारू, दे दारू, ओ मेरे भैया दे दारू, दे दारू, दे दारू, मुंह से लगा के बोतल पीने दे दारू, बड़े दिनों के बाद मिली है ये दारू, दे दारू, दे दारू, बड़े दिनों के बाद मिली है ये दारू, अरे होश रहे ना बाकी सा, दे दारू, दे दारू, दे दारू. नवीन फलंदाज जेजुरी विकी. विकी आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय आणि आणखी एक गडी ते वासुकी बॉईज जेजुरी संघाने गमवलाय. विकी मात्र दाखल होतोय आणि या षटकात पुन्हा एक मोठा ब्रेक थ्रो सागर शिंदेनं मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. महत्वाची विकेट ज्यानं 2 मोठाले फटके खेळले होते तो सुशांत बाद झालाय. यावेळेस मात्र मिड विकेटला तिथे तेजस जगदाळे झेल टिपला जाईल आणि फलंदाज मत होतो बाद. धक्का क्रमांक 3. DJ Chas. थँक्यू. नवीन फलंदाज नाव कळवा. स्वेब पानसरे मैदानावरती दाखल होईल. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे आणि 4थ्या षटकासाठी बंटी इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. खूप उंच आकाशात चेंडू अमोल मात्र समोर आहे आणि झेल टिपतो इथे फलंदाज कृष्णा कोसळलाय. आणखी एक धक्का. DJ Chas. नवीन फलंदाज प्रज्योत घोणे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होईल. एका पाठोपाठ आपण पाहतो विकेटची पडझड जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जिथे सुरुवात आपण पाहतो पहिल्या षटकात देखील थोडीशी निराशाजनक होती. दुसऱ्या षटकात धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा विकेटची पडझड. तर इथे 4थ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवरती कृष्णाला माघारी पाठवलेला आहे. धावफलकावरती 20 धावा, 4 गडी बाद. या परिस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. कट करायचा होता मात्र बॅटवरती आला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर कामगिरी खरं तर दोन्ही संघांकडून आपल्याला जी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. कामगिरी पुन्हा गोलंदाजांची ते दर्जेदार आहे. अचूक टप्प्यावरती जे नियंत्रण खरं तर गोलंदाजांनी आणलेलं आहे. वाह वाह. आणखी एक सुरेख चेंडू, धावचिताची संधी आहे आणि मात्र इथे खरं नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं घरट सोडलं होतं. तो धावेच्या तयारीत होता, मात्र इथे एका बाजूने धोका पत्करायचा नव्हता स्ट्राईक फलंदाज प्रज्योतला.
तिथे निर्धाव चेंडू आला लागोपाठचा तिसराही चेंडू इथे डॉट आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 निर्धाव. हो यावेळेस मात्र हा पोली त्याला मिड स्क्वेअर लेगला सरळ पाठवले सीमारेषा बाहेर 6 धावा. DJ Chas 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 Chas. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, रास्ते से जा रहा था भेलपुरी खा. बराचसा अखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला सरळ पाठवलं सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांनी धावफलकात मात्र वाढ होते. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. वा सुंदर फटका इथे मात्र शतरक्षक दुरे रोखण्याचा प्रयत्न मात्र इथे होणार नाहीये. चेंडू सीमा पार, चौकारा षटकारा पाठोपाठ चौकार. Ash, 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 Ash. तेरे इश्क की दीवानगी. 2 मोठ्या फटक्यांबरोबर आपण पाहतो इथे संघाच्या डगआउट मध्ये पुन्हा एकदा नव संजीवनी निर्माण झाली. धावफलकावरती वाढ होते, जी 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउट खेळायचा तो खूप उंच गेलाय चेंडू आकाशामध्ये. शतरक्षक आपण पाहतोय चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न केलाय, तिथे मात्र 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत आणि याच बरोबर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 32, 4 गड्यांच्या मोबदल्यात वासुकी बॉईज जेजुरी. पाचवं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होईल आणि 5व्या षटकासाठी बघूयात कोण गोलंदाजी ट्रॅकवरती येणार आहे. चला वेळ वाचवायचा आहे. 5 वाजण्या अगोदर हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये संपवायचा आहे, त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ मला ते स्वप्नीलच्या हातात चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. म्हणजे 24 मध्ये आतापर्यंत 32 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. आता शेवटच्या षटकात किती अजून, हा जो प्रश्न आपल्या पुढे आहे त्याचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल या षटकानंतर. निश्चित मोठा फटक्यांसाठी प्रयत्न तर दोनही फलंदाज करणार आहे. एका बाजूला प्रज्योत गोणेनं मात्र इथे सुरेख कामगिरी केली. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. बघायचं यावेळेस फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलाय चेंडू आणि 1 धाव मात्र तिथे आपण पाहतो प्राप्त होईल. 1 धावेनं धावफलकात वाढ होते. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक प्रज्योत खोणे. आता बघायला मिळेल आपल्याला कशा प्रकारची कामगिरी असेल त्याची. स्वयं पानसरे एका बाजूला आहे, प्रज्योत खोणे हो बॅटच्या आतली कड. फाईन लेग शतरक्षक तैनात आहे तिथे. एक धाव केवळ तिथे मिळणार आहे. दोन्ही चेंडू अप्रतिम आहे खरं तर स्वप्नीलचे. तिथे मोठे फटके खेळायचे, तिथे पुन्हा धावा रोखण्याचा प्रयत्न त्यानं मैदानात केलाय. आज काही सामने हे मोठ्या धावसंख्येचे आपण बघितले, काही सामने लो स्कोरिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलेले आहेत. आणि क्रिकेटमध्ये हे सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. एका सामन्यात चढ उतार तुम्हाला कायमच बघायला मिळतात आणि त्या विशेष 5 षटकांची मॅच आहे. यावेळेस बॅटची बाहेरची कड, लिडिंग एज आणि फलंदाज बाद. 5वा धक्का. अग पंचमीचा चांदन चमकतय लकलका, आंबा खेळला की जोका. Face of course. पंचमीचा चांदन चमकतय लकलका, आंबा खेळला की जोका. अग पंचमीचा चांदन चमकतय लकलका, आंबा खेळला की जोका. पंचमीचा नवीन फलंदाज
प्रतीक मैदानावरती दाखल होतोय. थोडासा बरकटलाय असं निश्चित दिसतंय आणि पंचांनी देखील 2 हात समांतर केलेत. वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. एक अतिरिक्त धावेनं धावफलकात वाढ झाली. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बराचसा खाली सायलेला चेंडू आपण पाहतोय, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, खरं स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी हा प्रयत्न बघायला मिळाला आणि फलंदाज इथे बाद होतोय. आणखी एक धक्का. DJ Chaz Chaz सात समुंदरात ग बाई देवीचा सात समुंदरात ग बाई देवीचा. फुल टॉस पुढे स्टेप आउट करायचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला आणि फाईन लेग मध्ये आपण पाहतो एक धाव तिथे प्राप्त झालेली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक 36 धावा दाखवतो धावफलकावरती. पुन्हा एक कमी धावफलकाचा सामना मैदानात बघायला मिळेल का? शेवटचा एक चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चंपीलाल राठोड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि बघूयात आता चंपीलाल एक चेंडूचा सामना करायचा आहे पुढे, कारण शेवटचा चेंडू या षटकातला मात्र शिल्लक आहे. हो, यावेळेस मात्र उंच उडवलाय चेंडू, खूप उंच आहे. तेजस मात्र पुढे असेल, झेल टिपला अलगत आणि फलंदाज इथे बाद होईल. 36 बनवल्यात, 37 धावेचा पाठलाग आहे. चला जेजुरी संघ क्षेत्ररक्षणात. Ash, Ash, Ash. ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. देखा जो तुझे जानम हुआ है पूरा हाल. ये काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. Punch in the face with a fake fan. Jazz in the mix. Ash, 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 Ash. मैं तो तेरी मैं तो तेरी मैं तो तेरी
सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले, तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कमलेश राऊत आपण पाहतो पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अडवायच्या 30 मध्ये 37. एक कमी धावफलकाचा सामना खरं तर मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय, परंतु कुठलाच छोटा धावफलक किंवा कुठलाही मोठा धावफलक तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, कारण विजयाची गॅरंटी देणारा धावफलक अजून तरी क्रिकेटमध्ये कोणी बनवलेला नाहीये. त्यामुळे बघायचंय, कमी जरी असल्या तरी लढण्यासाठी खूप आहेत. आणि तो ज्या विचारांनी आपण पाहतोय वासुकीबाई जेजुरी संघ मैदानात दाखल झालाय, बी पॉझिटिव्ह विचारांनी खरं तर आपण पाहतो संघ आता मैदानात दाखल झालाय. तर इथे सुरुवात मात्र आपण पाहतोय सुरेख. पहिला चेंडू खाली राहिला खूप, मात्र तिथे समोर अमोल फडतरेला समजला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो अगदी सरेख तिथे सजलेला आहे. लॉंग ऑफ पुढे, आणि बघायचं चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो, सीमारेषेवरती अडवलाय आणि त्यावरती आपण पाहतो एक धाव तिथे केवळ मिळेल. एक धावेबरोबर धावफलकात मात्र जी वाढ होते किंवा सुरुवात जी धावफलकाला होताना आपल्याला पाहायला मिळाली. एक माफक लक्ष 30-37 असं लक्ष आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल इथे आपल्याला बघायला मिळाली. आणि खरं तर आता इथून पुढे जी सुरुवात, दोन फलंदाज इथे आपल्या संघासाठी. ओहो, स्विच हिट, काय कमालीचा फटका आहे. अजय फडतरे इज द मॅन. चेंडू सरळ एक टप्पा घेत सीमारेषा बाहेर, 4 रन. चौकार. बातें कर होश में क्यों ना आके दिखा. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावफलकात वाढ होते 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका बघायला मिळेल. वायडेश लॉंगॉनला चंपीलाल जिथे उभा आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षणाबरोबर एक धाव मात्र तिथे घेतली आणि एका धावेनं धावफलकात वाढ होते. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुरुवात आहे खरं तर इथे. अर्जेंटिना जिथे पहिल्या चेंडूचा सामना करताना आपण पाहतो स्विच हिटचा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू उंच आकाशात आहे, बघायचं क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल टिपला. अमोल फडतरेचा खेळ संपला. पहिला धक्का. नवीन फलंदाज सागर शिंदे आपण पाहतो दाखल होतोय. 6 या धावसंख्येवरती आपण पाहतो. पहिला गडी इथे गमवलाय मयूरदादा फडतरे युवा मंच बोबगाव संघाने. सागर आणि अजय ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. कमलेश राऊतनं मात्र पहिला ब्रेक थ्रो आपल्या संघाला मिळून दिलाय. सुंदर कामगिरी. एक चौकार आला, परंतु पुन्हा नियंत्रित गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. लहान मुलांना विनंती आहे, समोरच्या बाजूला बॅनर पुढे तिकडे जे झेंडे आहेत ते काढू नका. सागर शिंदे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. पहिल्या चेंडूचा सामना, सुरेख फटका मिड विकेट मध्ये, चेंडू सीमा पार, सनसनी चौकार, 4 रन. ओ बेटा जी, ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू होईल. प्रज्योत गोणे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर येईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि बघूयात कशा प्रकारची कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारली जाणार आहे. धावा रोखायच्या अजूनही 24 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 24-27 असं समीकरण आहे समोर. अजय बघायचं इथे. हो यावेळेस मात्र उंच उडवलाय चेंडू. चंपीलाल राठोड आलाय चेंडू खाली, मात्र झेल निसटलेला आहे. अंदाज आला नाही खरं तर. त्याला वाटलं खूप लांब जाईल चेंडू, धावत होता, परंतु शेवटच्या क्षणी पोहोचला होता चेंडू पर्यंत. झेल मात्र निसटलाय आणि अजयला जीवनदान त्यावरती 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धावेंनी धावफलकात वाढ होते. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं लक्ष्मी माता क्रिकेट क्लब पिसर्वे संघ जो बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय. आज कोण होणार याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्यात. पाठीमागे सरत खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती मात्र आला नाही चेंडू. तिथे निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. जागा शोधण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला गॅप शोधता आले पाहिजेत, तुम्हाला धावा मिळणार आहेत. जसा चेंडू येईल त्या चेंडूच्या मेरिट नुसार जर तुम्ही पॉवर प्ले मध्ये खेळलात तर निश्चित धावा आहेत. आणि ते तो प्रयत्न होता खरं तर अजयचा. चौफेर फटकेबाजी अगदी सुरेख करतोय, कारण याआधी आपण बघितलं स्विच हिट मधला चौकार त्याचा निश्चित प्रभावशाली होता आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्याने केला, जिथे झेल निसटला. एक जीवनदान त्याला मैदानाच्या आतमध्ये मिळाले. बघूया त्या जीवनदानाचा फायदा घ्यायचा आहे पुढे. आणि हो यावेळेस मात्र सुरेख फटका इथे डीप पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतो खेळायचा प्रयत्न आणि चेंडू मात्र थांबलेला आहे. अडवलाय खरं तर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आणि तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. 2 धावेंबरोबर धावफलकात वाढ होते, पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आहे. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. फटका खूप सुरेख होता, परंतु टप्पा पडल्यानंतर गती थोडी कमी झाली. उतार आहे त्या बाजूला, परंतु काही दगडी देखील आहे, त्यामुळे तिथे चेंडू थांबला गेला. अडथळा आहे आतमध्ये. तर पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा कमालीचा इथे पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू, जिथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न अजयचा पुन्हा बघायला मिळतो आपल्याला. तर प्रत्येक चेंडूवरती जर आपण मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला तर एखादा तरी फटका आपला चुकतो, फसतो. आपल्याला अनेक वेळा क्रिकेटमध्ये बघायला मिळालेले. तुम्ही काही चेंडूवरती सन्मान द्या चेंडूला, जिथे सन्मानजनक हो सुरेख फटका कृष्णा समोर आहे. झेल टिपला आणि फलंदाज अजयचा खेळ संपला. दुसरा दुसरा गडी गमावलाय तर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपला नाही का? एक चेंडू शिल्लक आहे अजून. दुसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज तेजस मैदानावरती आपण पाहतो दाखल होतोय. सागर तेजसची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बोबगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. प्रज्योत घोणेला मात्र इथे एक मोठं यश मिळालं. अजय फडतरेला जिथे सीमारेषेवरती कृष्णा जगतापनं झेल टिपला. याआधी चंपीलालनं त्याला जीवनदान दिलं होतं, परंतु त्यानंतर जास्त मोठे फटके अजयच्या बॅटमधून आले नाही. बघूयात तेजस ज्या फटक्यांची ओळख त्याची आहे, कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. सुरेख चेंडू होता, त्यावेळेस आपण बघितलं फक्त ड्राईव्ह केलं चेंडूला आणि 1 धाव घेत इथे षटक मात्र संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती आहेत 2 गडी बाद 15 धावा. मयूरदादा फडतरे, युवा मंच, बोबगाव.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय तिसऱ्या क्रमांकाचा आणि तिसरं षटक टाकण्यासाठी कमलेश राऊत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. सामन्यातले 18 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 22 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 22 असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर फटका होता, फुल टॉस होता, त्याला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो तिथे तैनात आहे. एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात वाढ होते. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयातलं अंतर पुन्हा एकदा इथे कमी केलं जाते. खरं तर परिस्थितीवरती जी मात आहे ती मात तुम्हाला आज इथे करावी लागेल. त्यासाठी पायांची म्हणजे अंतर कापायला पायांची नाही तर परिस्थितीवरती मात करण्याची झुंजार वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. इथे झुंजार वृत्ती ठेवून तुम्हाला आता मैदानात खेळावं लागेल. यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता, जो डावा पाय पुढे आणला खरं तर, आणि मात्र बॅटवरती आला नाही चेंडू. मला वाटतं बॅटची कड घेतली चेंडून आणि तो पायावरती लागला. एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. एक एक धाव इथे जमवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होते. 17 धावा धावफलकावरती आहे. अजूनही जिथे 20 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकातले 2 चेंडू मात्र पहिले खूप सुरेख आहेत आणि अजूनही 16 चेंडू या सामन्यातले शिल्लक आहे. 16 मध्ये 20 बनवायच्यात. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतो सामन्यातलं समीकरण बदलणार आहे. हलक्याताना आपण पाहतोय पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. खूप शांत डोक्यानं खरं तरी ते आपण पाहतोय तेजस खेळतोय. माहित आहे इथे एक एक धाव महत्वाची आपल्यासाठी आणि ते घेतोय. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव आल्यानंतर आपण पाहतो की गोलंदाज सुद्धा थोडासा दबावात येईल, त्यासाठी त्याचा प्रयत्न आहे. एक एक धाव जमवण्याचा इथे प्रयत्न फलंदाज तेजस जगदाळेचा आपल्याला इथे पाहायला मिळालाय. एका धावेनं धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते. धावफलक मात्र जाऊन पोहोचणारे पुढे. 18 धावा धावफलकावरती आहे. खरं तर कमी धावसंख्येचा सामना आहे तो, मात्र बघायचं किती रंगतदार मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न अंगभेदक होता. तिथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे आणि एका धावेनं धावफलकात वाढ. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. इथेच प्रतिस्पर्धीला संघाला अर्थात वासुकीबाई जेजुरी संघाला विकेट इथे द्यायची नाही, हा एक प्रयत्न आहे खरं तर मैदानावरती. आणि फक्त एकेरी धावा, विशेषतः कमलेश राऊतचं षटक आहे त्यामुळे थोडंसं सावध संयमानं मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक एक धाव जमवण्याचा प्रयत्न इथे निश्चित फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस मात्र बिग हिट, नो चान्स. वा, आणि इथे मात्र झेल टिपलाय. झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद.
चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचंय. धावफलकावरती आहेत 19 धावा. तर नवीन फलंदाज सागर फडतरे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काय अफलातून झेल होता खरं तर सीमारेषेवरती, असं आम्हालाही वाटलं की आता चेंडू हवेतून सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु नियंत्रित क्षेत्ररक्षण इथे सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळालं आणि खूप सुरेख झेल तिथे टिपला गेला. सागर आपण पाहतोय मैदानावरती. सागर फडतरे एका बाजूला आहे, सागर शिंदे एका बाजूला, कमलेश राऊतनं मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला आळा घातलेला आहे. धावा रोखल्या त्यानं पुन्हा एकदा. आणि बघूयात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंमध्ये आता पुन्हा एकदा नवचैतन्याचं वातावरण मात्र इथे निर्माण झालेलं आहे. सुरेख कामगिरी इथे कमलेश राऊतच्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका पाठोपाठ खरं तर इथे फलंदाज आपण पाहतो बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. जिथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला तिथेच फलंदाज बाद होताना देखील बघायला मिळाले आहेत. आणि याच एका धावेबरोबर षटक मात्र संपले. 3 षटकांचा खेळ इथे संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 17 धावींची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेत आहे. खरं तर अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहेच, कारण माहित आहे या सामन्याची किंमत मोठी. दोन्ही संघांसाठी इथे जर जिंकलो तर पुढे शेवटचा सामना खेळायला मिळणार आहे. हारल्यानंतर मात्र आपल्याला मैदान सोडावं लागेल. दार बंद होणार आहेत पराभूत संघासाठी. तर बघा ते षटक क्रमांक 4 ला मैदानात सुरुवात होईल. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विश्वकोमल सोनवणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. विश्वकोमल सोनवणे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिलं चेंडू मात्र इथे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मात्र त्यावरती मिळाली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात वाढ होते. जिथे 21 धावा धावफलकावरती समीकरण बदलले. आता शेवटचे चेंडू 11 शिल्लक राहिलेत आणि 10 पहिला चेंडू निर्धाव आला. 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. 10 चेंडू 16 असं समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. सरळ बॅटनं पुढे खेळलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चंपीलाल वेगानं चेंडूवरती येतोय आणि तिथे मात्र थोडस मिसफिल्ड. 2 धावा मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेंनी पुन्हा बदल होतो समीकरणामध्ये. इथून पुढे प्रत्येक क्षणाक्षणांना परिस्थिती सामन्यातली बदलत जाणार आहे. एक धाव फलंदाजांसाठी महत्वाची आहे. एक धाव इथे रोखावी लागेल ती गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना. हो यावेळेस मात्र बराचसा खाली राहिलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न सागरकडून नकार आला आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 4. चला फलंदाज चला मंगेश नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
मंगेश शिंदे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं मिड विकेटला सुरेख फटका होता. शतरक्षक मात्र तैनात आहे. सुंदर शतरक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. फेक अचूक आहे आणि त्यावरती एक धाव मिळाली. एका धावेबरोबर धावफलकात वाढ होते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला विश्वकोमल सोडवण्याची बघायला मिळाली. जिथे आतापर्यंत केवळ त्यानं 4 धावा दिल्यात. एक विकेट सुद्धा या षटकात मिळवलेली आहे. मला ती धावबाद येते त्यामुळे ती विकेट त्याला मिळणार नाही. परंतु सुरेख गोलंदाजी आहे जिथे 4 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. फलंदाजांना थांबवलंय जिथे 37 धावा होत्या. 30 चेंडू होते परंतु सामना रंगतदार आला. शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. चला घाई करा थोडीशी. अजून एक सामना यानंतर आपल्याला खेळायचे 5 वाजलेत आणि पुढचा सामना हा आयोजकांचा प्रयत्न 4 षटकांचाच राहणार आहे. यावेळेस मात्र नो बॉल. नो बॉल आपण पाहतोय ते पंचांनी मात्र घोषित केलेला आहे. नो बॉल आणि पुढचा चेंडू मात्र असेल फ्री हिट. बघायचं एक मोठी संधी असणार आहे. पाठीमागे सरत बॅकफुट वरती जात हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव केवळ तिथे प्राप्त होते आणि याच बरोबर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. धावफलकावरती आहेत 26 धावा. शेवटचे 6 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. अजूनही सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने सामना ऑन आहे. अजूनही शेवटचं षटक इथे कोण टाकणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे. चंपीलाल राठोड आलाय पुढे आणि बघायचे काही काढमंत्र बंटी गाठे मात्र त्याच्या कानात देतोय. कशा प्रकारची गोलंदाजी असेल. 6 चेंडू 11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख कामगिरी आधीच्या षटकात आपल्याला विश्वकोमल सोडवण्याची बघायला मिळाली जिथे धावा रोखल्या खरं तर आणि शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आपण पाहतोय इथे ऑन आहे. चंपीलाल राठोड आपण पाहतोय षटक क्रमांक 5 अंतिमचं घेऊन मात्र इथे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडस फंबल आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सागर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथे मात्र मंगेशला परतावं लागेल. धक्का बसेल इथे. आणखी एक विकेट मिळाली. है
होठों में ऐसी बात नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल स्वप्नील फडतरे दाखल होतोय. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक आहेत 5 आणि 9 धाबींची गरज. 5 चेंडू 9 धावा असं समीकरण करणाऱ्या सामन्यातलं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. चंपीलाल राठोडे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा इथे आल्या. विकेट मात्र मिळाली ती धावबाद मध्ये होती आणि स्वतःला स्ट्राईक इथे तो स्ट्राईक वरती आलाय. खरं तर सागर बघूयात काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारतो. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं गॅप मोठा आहे. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी. अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला. सनसनी चौकार 4 रन. मुझको हुई न खबर चोरी चोरी छुप छुप कर धावफलकावरती इथे वाढ झालेली आहे. समीकरणात देखील बदल होतोय. शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धाव्यांची आवश्यकता इथे आहे. सागर शिंदे ऑन स्ट्राईक जिथे मात्र एक मोठा फटका त्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. बघायचे काय निर्णय. पंचाकडील व्हाईट बॉल मात्र इथे घोषित केलाय. व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. 4 चेंडू 4. काय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर बघायला मिळते. मी सांगितलं होतं शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार अशा अवस्थेमध्ये जाणार आहे आणि तेच बघायला मिळालं. आज इथे कमी धावफलकाचा सामना होता असं वाटलं होतं. 2-3 षटकात हा सामना संपेल की काय, परंतु इथे गोलंदाजांनी पुन्हा सामन्यात जाण आणलेली आहे. आखूड आहे इथे आणि क्षेत्ररक्षक मात्र दूर राहील. कृष्णा अडवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं जातंय आणि सागरला मात्र रोखलेलं आहे. ओहो, डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथे होईल बाद. DJ Ash. इस जंगल में हम दोषी. लखन शिंदे आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 3. रंगतदार. तीन चेंडू 3 धावा. नव्यानं दोनही फलंदाज मैदानावरती आहेत. जो सेट होता ज्यानं चांगला फटका खेळत आपण पाहतोय पुन्हा रंगत वाढवली होती सामन्यामधली, तो मात्र सागर शिंदे इथे धावबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. शेवटचे 3 चेंडू 3 धावा. लखन शिंदे नवीन फलंदाज मैदानावरती. चंपीलाल राठोड उजव्या हाताने मोठा रनअप आणि इथे मात्र बॅकफुट वरती हा फटका. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक तर मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल होता, थांबवलंय. एकच मिळाली. समीकरणात बदल. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2. मंजिले उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. बघायचंय 2 चेंडू 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक रंगतदार सामना मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळेस काय घडलंय. आणखी एक विकेट इथे मिळाली. एक चेंडू चला नवीन फलंदाज पटकन चला.
शेवटचा एक चेंडू 2 धावा. सचिन आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. चंपीलाल राठोड मात्र इथे हिरो होण्याची संधी आहे. कंपल्सरी चेसिंग, एक चेंडू 2 बनवायच्यातच. एक जरी बनली गेली तरी इथे मात्र बोबगाव संघाला सामना गमवावा लागणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा नेम या स्पर्धेमधला, त्यामुळे एक चेंडू 2 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पाहायला मिळतोय. 37 धाव्यांचं माफक लक्ष दिलं होतं पुढे, परंतु या सामन्यात पुन्हा एक रंगत वाढवली. खरं तर एक षटक इथे आपण बघितलं ते विश्वकोमल सोनवणेने सुरेख टाकलं. कमलेश राऊतची देखील गोलंदाजी चांगली राहिली आणि त्या दोघांनी देखील आपण पाहतोय ते धावा अडवण्याचा प्रयत्न. एक चेंडू 2. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. बंटी गाठे, या सामना संपला, सामना जिंकला वासुकी बॉय जेजुरी. Jazz in the mix, jazz in the mix. बरसात के मौसम में, तन्हाई के आलम में